मी मिहीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तथाकथित माफीनामा, सत्य आणि विपर्यास या मालिकेला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, परंतु काही कारणास्तव ही मालिका बरीच लांबलेली होती. सावरकरांची आता काही मोजकी पत्र उरलेली आहेत. त्या पत्रांचं वाचन झाल्यानंतर ही मालिका समाप्त होईल. सेल्युलर कारागृहात असताना सावरकरांनी भारत सरकारला एक शेवटचं आवेदनपत्र सादर केलं. शासनाला सादर करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांची छाननी करून ती व्यक्ती राजसत्तेसाठी धोकादायक नसेल तर तिला शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा तत्कालीन भारत सरकारच्या गृहमंत्र्यांनी केलेली होती. याच पार्श्वभूमीवर ही शेवटची संधी आहे असं समजून सावरकरांनी भारत सरकारला एक आवेदनपत्र सादर केलं. 20 मार्च 1921ला त्यांनी अंदमानातनं शेवटचं आवेदनपत्र सादर केलेलं होतं. त्या पत्रातला काही भाग मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. राजक्षमेची घोषणा. गुन्ह्याच्या हेतू पलीकडे गुन्ह्याचे स्वरूप लावलेले अनुच्छेद अथवा न्यायालय यात भेद करत नाही. यामध्ये केवळ उद्देश महत्वाचा असून तो राजकीय हवा, वैयक्तिक नको. दुसरे म्हणजे शासनाने सुद्धा या घोषणेचा अर्थ असाच लावला असून बारीन, हेमू आणि इतरांना सोडले आहे. आपला हेतू महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा होता आणि आपण युवकांना न्यायाधीश वगैरे मारण्यासाठी पाठवले होते हे मान्य केल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. यापैकी एका न्यायाधीशाने बारीनचे बंधू अरबिंदो यांच्यावर पहिला वंदे मातरम वृत्तपत्र अभियोग चालवला होता आणि तरीही बारीनला एक अराजकीय हत्यारा ठरवले नाही हे योग्यच होते. माझ्या बाबतीतला आक्षेप तर अत्यंत कमकुवत आहे, कारण अभियोजन पक्षाने मान्य केले होते की मी इंग्लंडमध्ये होतो आणि जॅक्सनला मारण्याच्या कटाच्या योजनेची मला कल्पना नव्हती. तसेच माझ्या बंधूंना अटक करण्यापूर्वीच मी भारतात शस्त्रास्त्रे पाठवल्यामुळे मला कोणाही अधिकाऱ्याविरुद्ध वैयक्तिक आकाश असण्याचे कारण नव्हते. परंतु हेमने तर प्रत्यक्ष केनेडीचा बळी घेतलेला बॉम्ब तयार केला होता आणि बॉम्ब कुठे फेकणार हे त्यांना पूर्ण माहीत होते. रौलट अहवाल पृष्ठ 33. तरीही त्या आधारावर हेमला राजक्षमेच्या कक्षेत ढकलण्यात आले नाही. बारीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आधीच मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असल्यामुळे हत्येला सहाय्य केल्याचा वेगळा आरोप लावण्यात आला नाही, परंतु माझ्या बाबतीत लावण्यात आला. कारण फ्रान्सकडे माझा ताबा गेला असता तर मला परत मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रक्रियेमुळे मला मृत्यूदंडाची शिक्षा न ठोठावता माझ्यावर हत्येला सहाय्य केल्याचा वेगळा आरोप ठेवण्यात आला. म्हणूनच बारीन आणि हेम यांनी हत्येला मदत केल्याचे स्वीकारून देखील त्यांना जसा राज्यक्षमेचा थेट लाभ देण्यात आला तसा मलाही द्यावा, अशी माझी शासनाला विनंती आहे. कारण निर्बंधाच्या अनुच्छेदाचे महत्त्व त्यात अभिप्रेत असलेल्या गुन्ह्यापेक्षा जास्त नसते. माझ्या बंधूंच्या विषयात तर हा प्रश्न उद्भवतच नाही. परंतु जर शासनाला माझ्याकडून याहून अधिक हमी हवी असल्यास मी आणि माझे बंधू शासनाच्या सूचनेनुसार रास्त आणि विशिष्ट कालावधीकरता राजकारणात भाग न घेण्याचा शब्द देत आहोत. वस्तुतः माझी बिघडलेली प्रकृती आणि प्रदीर्घ कालापासून झालेला कुटुंबाचा विरह यामुळे शांत निवृत्त आयुष्य जगण्याची इच्छा आता मला कुठल्याही सक्रिय राजकारणात भाग घेऊ देईल असे वाटत नाही. ही किंवा अन्य कुठलीही रास्त अट, जसे ठराविक कालावधीसाठी एखाद्या विशिष्ट प्रांतात राहणे अथवा पोलिसांना अन्य अधिकाऱ्यांना आमच्या हालचालींची माहिती देणे आदी राज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अटी मान्य करण्यास मी आणि माझ्या बंधूंची हरकत नाही. अखेरीस मी असे सांगू इच्छितो की ज्यांना आपणास आमच्यापासून सुरक्षित ठेवायचे आहे त्या देशाच्या बहुसंख्य जनतेतील सुरेंद्रनाथांसारख्या आदरणीय आणि अनुभवी मावळ नेत्यांपासून ते रस्त्यावरील सामान्य माणसांपर्यंत, वृत्तपत्रे आणि सभा संमेलने, हिंदू आणि मुसलमान, पंजाबपासून ते मद्रासपर्यंत सगळे आमच्या संपूर्ण आणि त्वरित मुक्ततेची सतत मागणी करत ती त्यांच्या सुरक्षेस सुसंगत असल्याचेही घोषित करत आहेत. ही राजघोषणा करण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की कटुतेची भावना नाहीशी करणे. जोपर्यंत आम्हा दोघांना आणि आमच्यासारख्या इतरांना राजक्षमेचा लाभ होत नाही तोपर्यंत राजघोषणेचा उद्देश पूर्ण होणार नाही आणि कटुतेची भावनाही जाणार नाही, हे मी जनतेला सांगू इच्छितो. आम्ही 10 ते 11 वर्षे शिक्षा भोगली असून जन्मठेपेची शिक्षा झालेले श्री सन्याल यांना 4 वर्षात आणि दंगे प्रकरणी जन्मठेप झालेल्यांना केवळ 1 वर्षातच सोडण्यात आले. भारतात आणि येथे आम्हाला दिलेली तेल घाण्याची, धान्य दळण्याची आणि अन्य सर्व प्रकारची कठोर कष्टाची कामे आम्ही केली आहेत. आमचे कारागृहातील वर्तन मुक्तता झालेल्या अन्य बंदिवानांपेक्षा अधिक आक्षेपार्ह नाही. त्यातल्या काहींना पोर्ट ब्लेअरमध्येही गंभीर गुन्ह्याच्या
त्यातल्या काहींना पोर्ट ब्लेअरमध्येही गंभीर कटाच्या संशयाखाली पुन्हा कारागृहात डांबण्यात आले होते. दुसरीकडे आम्हा दोघांना आजपर्यंत अत्यंत कठोर बंधनात ठेवले असून गेल्या 6 वर्षात आमच्यावर साधा शिस्तभंगाचाही अभियोग नाही. शेवटी अंदमान आणि इतरत्रच्या शेकडो राजबंद्यांना सोडून आपण माझ्या 1914 आणि 1918 मधील आवेदनातील मागण्या अंशतः मान्य केल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे समान न्यायाने उर्वरित राजबंद्यांना, ज्यात मी आणि माझ्या बंधूंचा समावेश आहे, सोडून देण्याची अपेक्षा ठेवणं रास्त आहे. विशेषतः गेली काही वर्षे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. तथापि मी आपणास विनंती करू इच्छितो की आमची मुक्तता आधी मुक्तता झालेल्या अथवा अन्य कोणाच्याही वागणुकीवर अवलंबून नसावी, कारण इतरांच्या अपराधाबद्दल आम्हाला शिक्षा देऊन राजक्षमा नाकारणे अन्याय ठरेल. या कारणास्तव माझा असा विश्वास आहे की आपण वचन दिलेल्या आगामी सुधारणा तसेच उत्तरेकडील धर्मांध तुर्की अफगाण यांच्या धोक्यामुळे मी आपल्या दोन्ही राष्ट्रांच्या हितासाठी प्रामाणिक सहकार्य करण्याच्या बाजूने असून कोणत्याही प्रकारचे रास्त वचन देण्यास माझी सिद्धता असल्यामुळे आपण माझी मुक्तता केल्यास मी ऋणी राहीन. ऐन तारुण्यातच माझ्या उज्ज्वल भवितव्याच्या कल्पनांना पोहोचलेल्या क्लेशकारक क्षतीमुळे माझी मुक्तता हा माझ्यासाठी पुनर्जन्म ठरून माझ्या संवेदनशील आणि नम्र हृदयास स्पर्श करेल. या सहृदयपणामुळे मी व्यक्तिगतरित्या जोडला जाऊन भविष्यात राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरेल, कारण शक्ती निरुपयोगी ठरते तिथे मनाची विशालता जिंकते. मुख्य आयुक्तांच्या संपूर्ण कारकिर्दीत मी त्यांच्याविषयी व्यक्त केलेला आदर आणि माझी वारंवार झालेली निराशा लक्षात घेऊन ते मला माझे नैराश्य व्यक्त करण्याची ही शेवटची निरुपद्रवी संधी नाकारणार नाहीत आणि ते हे आवेदन त्यांच्या अनुकूल अभिप्रायासह भारताच्या व्हाईसरॉयना पाठवतील अशी आशा आहे. आपला आज्ञाधारक विदा सावरकर. बंदी क्रमांक 32778. सावरकरांनी सुटकेनंतर राजकारणात भाग घेतला नाही असा त्यांच्यावर एक आक्षेप घेतला जातो. खरं तर ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे त्यांना सुटकेनंतर काही वर्ष राजकारणात भाग घ्यायचा नाही अशीच अट घातली जाते आणि अशा अटींवरच त्यांची मुक्तता करून त्यांना एखाद्या विशिष्ट प्रांतामध्ये ठेवलं जातं. सावरकर सुद्धा हे त्यापैकीच एक होते. परंतु प्रत्येकांवर सावरकरांची इतकी कडक दृष्टी नव्हती, म्हणून अन्य राजबंदीवान जे जास्त धोकादायक नव्हते त्यांना राजकारणात भाग घ्यायला बंदी असून आणि सावरकरांची इतकी कडक दृष्टी नसल्यामुळे ते राजकारणामध्ये भाग घेत होते. त्यांना मनाई असली तरी त्यांना कोणताही धोका उद्भवत नव्हता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.